नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस करणे या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम औषधी अशी मोठ्या घोळाची भाजी बनवलेली आहे आणि ही पहा, ही भाजी या प्रकारे दिसते। याच्या काड्या ज्या आहेत त्या थोड्या जास्त मोठ्या आणि निब्बर असतात। तर आपण हे निवडताना फक्त पानं घ्यायचे आणि आता आपण ही भाजी निवडून घेतलेली आहे। हिच्यामध्ये भरपूर प्रमाणात ए विटॅमिन, सी विटॅमिन आणि आयर्न पण भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ही भाजी आवर्जून उन्हाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे। कोलेस्टेरॉलचं प्रमाण 0 असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं ही भाजी शरीराला खूप फायदेशीर आहे, त्यामुळं आवर्जून ही भाजी खाल्ली पाहिजे। आता आपण ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। भाजी बनवायला आपण सुरुवात तर केलेली आहे, त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते। व्हिडिओ खूप छोटा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। कदाचित तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहून एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते। तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल तापलं की आपण जिरे घातलेले आहेत। हिरव्या भाज्यांना सहसा आपण सुक्या भाज्या बनवतो ना, त्याला मोहरी नाही टाकलं तरीही चालतं, फक्त जिऱ्याची फोडणी घातली तर भाजी जास्त चविष्ट बनते। तर आता आपण जिऱ्याची फोडणी देऊन थोडंसं लसूण पण कट करून घातलेलं आहे। लसूण परतला की आपण घातलेलं आहे 1 मीडियम आकाराचा कांदा। कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरीही चालतं। आता आपण कांदा परतला की थोडीशी हळद घातलेली आहे। आता आपली फोडणी परतलेली आहे। आता आपण ही भाजी घालून थोडंसं परतून घेणार आहे। तर आणखीन त्याची तयारी म्हणून मी थोडीशी मूग डाळ आहे ना, अर्धी वाटी त्याची भिजत घातलेली आहे। स्वच्छ धुवून 2 पाण्यानं भिजत घातलेली आहे बघा, म्हणजे आपल्याला भाजी शिजवताना नंतर पाणी घालण्याची गरज नाही आणि भाजीला जास्त चव येते। जेव्हा आपण बिना पाण्याची भाजी बनवतो ना, ती भाजी जास्त चविष्ट बनते। तर आता आपण ही डाळ पण भाजीमध्ये घालून घेतलेली आहे। खूप चविष्ट लागते आणि थोडीशी आंबूस असल्यामुळे ना, उन्हाळ्यामध्ये अशा आंबट भाज्या असतात ना, तर त्या आवर्जून खाल्ल्या जातात, कारण शरीर थंड करण्यासाठी ह्या भाज्या आपल्या शरीराला मदत करतात। तर चवीला खूप अप्रतिम लागते ही भाजी। तुम्हाला जर बाजारामध्ये ही भाजी दिसली ना, तर आवर्जून आणा आणि आवर्जून या पद्धतीने बनवून पहा, नक्कीच चविष्ट बनेल आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही। आता मी लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं असेल ना जाडसर तर आणखीन छान लागते ही भाजी। आणि आता आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांपर्यंत वाफवून घेतलेलं आहे। पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आपण भाजीसाठी। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। खूप पटकन होते, 10 मिनिटांमध्ये अगदी भाजी तुमची निवडून जर ठेवलेली असेल ना, तर टिफिनसाठी सुद्धा तयार होते। आणि तुम्हाला जर साईडला भाजी वाढायची असेल ना सुकी, तर ही भाजी नक्की आवर्जून बनवा। भाकरीसोबत तर खूप चविष्ट लागते, तशी पोळीसोबतही छान लागते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। व्हिडिओला आणखीनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये।